क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम हा जाहीर झाला होता आणि त्यानंतर आज 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख या ठिकाणी देण्यात आली होती आणि त्याच अनुषंगाने इच्छुक उमेदवार असतील, राजकीय पक्षांचे उमेदवार असतील, अपक्ष असतील, यांनी एकत्रित आपापल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी तुंबड गर्दी केल्याचे चित्र आपण पाहिलेलं आहे। परंतु आपण जर बघितलं तर ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून एक युतीची घोषणा करण्यात आली। त्यानंतर ज्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान बदलताना आपण पाहिलेल्या आहेत आणि त्यामध्येच आपण खास करून नाशिकचा विचार केला, नाशिक महानगरपालिकेमध्ये विचार जर केला तर मोठ्या राजकीय घडामोडी या 2 ते 3 दिवसामध्ये घडलेल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक पांडे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिनकर अण्णा पाटील असतील, यांनी अचानक युतीची घोषणा झाल्यानंतर जो जल्लोष केला आणि जो ढोल ताशांच्या गजरात तो खुशीच्या वातावरणामध्ये जो आनंदोत्सव साजरा केला आणि काही तासातच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर एकंदरीत पूर्ण चित्र पालटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि तशा सोशल मीडियावर भयंकर या दोन्ही नेत्यांविरोधात असतील किंवा अन्य नेत्यांविरोधात असतील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। परंतु त्या ठिकाणी जो पक्षप्रवेश करण्यात आला त्याच भाजपच्या काही आमदारांनी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं। ते कुठेतरी मतदार राजा आपल्या मनातून काढत नाही तोपर्यंत आज 30 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी घडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्या म्हणजे पक्षात जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना अचानक डावलण्यात आलं आणि परवा आज अशा ठिकाणाहून वेगळ्या पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना तिकीट देण्यात आली। या गोष्टीवर मोठा प्रचंड जनक्षोभ आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्येच महाराष्ट्राच्या राजकारणाला, नाशिकच्या राजकारणाला हादरवणारी एक घटना नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळाली जी आतापर्यंत शक्यतो कुठेही घडलेली नाही अशी चित्र आज नाशिककरांनी पाहिलं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकंदरीत चाललंय तरी काय हे बघून जो सर्वसाधारण मतदार राजा आहे त्याला देखील या राजकारणाचा वीट आला की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। तो म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडनं बीजेपीकडनं जे एबी फॉर्म देण्याचं ठरलं होतं ते शेवटच्या म्हणजे दुपारपर्यंत ते दिले गेले नव्हते आणि त्यामध्ये एबी फॉर्मचं वाटप हे आमदार सीमा हिरे आणि आमदार राहुल ढिकरे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष यांच्या एका गाडीत त्यांच्यासोबत होते आणि ते आपल्याला कधी मिळणार, इच्छुक उमेदवार असतील भाजपकडून जे इच्छुक होते ज्यांनी नामांकन अर्ज भरले होते भाजपच्या कार्यालयात त्यांना ओढ लागली होती की आपलं एबी फॉर्म कधी मिळेल। म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर नाशिक मुंबई महामार्गावर या ठिकाणी स्टाईल या गाडीचा या नेते असलेल्या आमदार आणि शहराध्यक्ष असलेल्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। ते संपूर्ण महाराष्ट्राने ते चित्र बघितलं आणि त्या ठिकाणी एका ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जे निष्ठावान होते त्यांचा देखील राग त्या ठिकाणी उफाळून आला आणि त्यामध्ये आमदार सीमा हिरे असतील, अन्य भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी असतील त्यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आणि जे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांना एकंदरीत या ठिकाणी तिकीट दिले गेली नाही, उमेदवारी दिली गेली नाही म्हणून त्यांचा राग जो आहे तो अनावर्ग त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये खास करून प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांची पत्नी जी अलका आहेर ही मागच्या टर्ममध्ये नगरसेवक असलेल्या ठिकाणी डावलण्यात आलं म्हणून कैलास आहेर यांनी आमदार सीमा हिरे यांच्यावर प्रचंड राग व्यक्त केला आणि त्या ठिकाणी दोघांची हमरीतुमरी झाली आणि
शाब्दिक चकमक त्या ठिकाणी पाहायला मिळाली. त्या ठिकाणी आमदार सीमा हिरे देखील आक्रमक झाल्या आणि कैलास अय्यर देखील आक्रमक झाले. त्यांनी सांगितलं की गेल्या 40 वर्षापासून आम्ही पक्षाचं काम करतो आणि कुठंतरी आम्हाला स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून त्यांच्या गाईड केल्यामुळं या ठिकाणी डावलण्यात आला असा थेट आरोप त्यांनी केला. आणि इतर ठिकाणी देखील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांवर या ठिकाणी आरोप करण्यात आले, नेत्यांवर आरोप करण्यात आले आणि कुठंतरी त्यांना तुच्छ लेखण्यात आलं असं देखील चित्र आपण पाहिलं. त्याच ठिकाणी ज्या वेळेस दिनकर अण्णा पाटील असतील, शाहू खैरे असतील किंवा मग विनायक पांडे असतील यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षात होत असताना नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील त्या ठिकाणी रोष व्यक्त केला होता. आणि एकंदरीत आज ज्यांना तिकीटं दिली गेली नाही, निष्ठावान भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली गेली नाही, निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना तिकीटं दिली गेली असे देखील शब्दप्रयोग त्या ठिकाणी करण्यात आले. म्हणून एकंदरीत नाशिकच्या मतदार जो नाशिक शहराचा मतदार आहे त्याच्यामध्ये कुठेतरी या आजच्या घडलेल्या या बदलत्या घटनांमुळं या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे की खरंच राजकारणामध्ये असंही होऊ शकतं का. आणि असं जर राजकारण असेल तर मग आम्ही मतदान तरी नक्की करायचं का. लोकशाहीसाठी ह्या गोष्टी सर्व घातक आहेत. म्हणून आज जे घडलं ते राजकीय पक्षांनी देखील त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीत नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी या ठिकाणी काय करता येईल, राजकीय पक्षांनी देखील आपल्या सर्व हेवेदावे बाजूला ठेवून आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी, मतदारांसाठी काय विकास कामं करता येतील, कशा पद्धतीने पुढं जाता येईल हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या सर्व आज घडलेल्या गोष्टींमुळं सोशल मीडियावर एकदम प्रचंड भयानक असा पाऊस पडलेला आहे. वेगवेगळ्या स्तरातून भाजप असेल, इतर राजकीय पक्ष असतील, इतर राजकीय नेते असतील, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील, यांच्यावर प्रचंड राग हा नाशिककर आज व्यक्त करतो आहे. म्हणून या गोष्टींचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कसा परिणाम राजकीय पक्षांना भोगायला मिळतो आणि 16 तारखेला जो निकाल लागणार आहे तो कशा पद्धतीने लागतो हे बघणं तितकं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच ताज्या ठळक घडामोडींसाठी आताच महाराष्ट्र क्रांती न्यूज या वृत्तवाहिनीला भेट द्या. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बघत राहा महाराष्ट्र क्रांती न्यूज. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.